आता माहिती जाणून घेतलीत. आता बाळाच्या कवच कुंडलांविषयी म्हणजेच लसीकरणाविषयी आपण जाणून घेऊयात. अगं आटप लवकर, परत तिकडे गर्दी होते. अरे कल्लू दादा कुठे चाललात? अरे राजू भाऊ, शबानाला भगत बाबाकडे घेऊन चाललोय. गरोदर आहे ना, म्हणून तिकडूनच उपचार करणार आहे. अरे कल्लू दादा, आम्ही मुलीला घेऊन दवाखान्यात चाललोय लसीकरण करण्यासाठी. तुम्ही पण चला आमच्या बरोबर. दवाखान्यात? नाही बाबा, आम्हाला नाही जायचं. अरे कल्लू दादा, प्रसूती अगोदर गरोदर मातेस व प्रसूती झाल्यावर नवजात बाळाला सर्व लसी या योग्य वेळेत दिल्या पाहिजेत. चला आता तेथूनच उपचार करा. अरे राजू भाऊ, आम्ही उपचार जरूर करू, पण दवाखान्यात नाही, आमच्या भगत बाबाकडे. चल ग. अरे तू चल लवकर, खूप वेळ लावतेस. अगं शबाना. हा शाताई, कुठून येतेस? बाजार करून येत आहे. दवाखान्यात गेली होतीस का? नाही. मी डॉक्टरीन ताईकडे चालले. येतेस? अच्छा ठीक आहे, चला. चल. बाकी तब्येत तर ठीक आहे ना? हा ठीकच आहे. हा आता वेळ जवळ आलीये. तुम्ही टीटीचे 2 इंजेक्शन घेतले असतील अशी आशा करते. हे काय असते? हे टिटनस रोगावरील इंजेक्शन आहे. यामुळे फक्त तुमचीच नाही तर तुमच्या होणाऱ्या बाळाचंही रक्षण करते. त्यामुळे गर्भधारणा लक्षात आल्याबरोबर प्रत्येक स्त्रीने टिटनसचे म्हणजेच धनुर्वाताचे इंजेक्शन घेतलेच पाहिजे. मुलांना 1 वर्ष होण्या अगोदर 5 वेळा लसीची मात्रा दिली पाहिजे. बाळाला जर सर्दी, खोकला, ताप आला तरीही डॉक्टर बाळाला मात्रा द्यायची असते का? हो, जरूर मात्रा द्यायची असते. लसीकरणामुळे बाळाचे जीव घेण्या आजारापासून रक्षण होते, तसेच इतर रोगांबरोबर लढण्याची शक्ती देते. परंतु आमचे हे तर म्हणतात की हे सगळे आपल्यासाठी ठीक नाही. नाही, असं मुळीच नाही. जगातील सर्व मुलांना लसीकरण केले जाते व त्यामुळे मुलं आरोग्यदायी असतात. आमच्या येथे असे म्हटले जाते की आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर आपण देवाची अवहेलना करतो. योग्य वेळी लसीकरण केल्यामुळे मुले शारीरिक व मानसिक दृष्ट्या सुदृढ होतात. म्हणून लसीकरण करून घ्या व सर्व रोगांपासून मुक्त राहा. पण आम्हाला कसे माहित पडेल की कोणती लस कधी घेतली पाहिजे? हे बघा, असे लसीकरण कार्ड सर्व आरोग्य संस्थेमध्ये मिळते. यामध्ये सर्व लिहिलेलं असतं की कोणती लस कधी घ्यायची ते. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सल्ल्यानुसार आपल्या मुलांना 5 वेळा लसीकरणाकरता जरूर घेऊन जावे. जसजशी लस दिली जाते त्याप्रमाणे यामध्ये नोंद केली जाते. जर आम्ही कुठे बाहेरगावी गेलो तर काय होईल? हे कार्ड नेहमी आपल्या जवळ ठेवावे व जेथे तुम्ही जाल तेथील आरोग्य संस्था किंवा अंगणवाडीमध्ये योग्य वेळी योग्य डोस घेता येईल. सर्व प्रकारचे लसीकरणाचे डोस घेतल्यामुळे बाळांमध्ये रोग प्रतिकारक क्षमता वाढते. बाळाला लस दिलीच नाही तर काय होईल? पोलिओ, गोवर, धनुर्वात, क्षयरोग, डांग्या खोकला, कावीळ तसेच इतर रोगांमुळे तुमच्या मुलांचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो किंवा ते कायमस्वरूपी अपंग होऊ शकतात. हाय अल्ला, बरे झाले तुम्ही मला इथे घेऊन आलात. आणि 18 महिन्यानंतर माझ्या शेरू. बघा राजू भाऊ, बघा आमच्या भगत बाबाचा चमत्कार. बघा माझा बछडू कसा धष्टपुष्ट आहे. माझा शेरू एकदम माझ्यासारखा. हा भगत बाबाचा नाही, आरोग्य संस्थेतील कर्मचाऱ्याचा चमत्कार आहे, ज्यांनी वहिनींना आणि बाळाला वेळोवेळी लस दिलेल्या आहेत. बघा ना, मी जर आरोग्य संस्थेत जाऊन योग्य वेळी लसीच्या मात्रा, बाळाला पोलिओचे डोस दिले नसते तर आपले बाळ असे असते का? तुझं म्हणणं बरोबर आहे आजबीर भाऊ. जर तुमचं म्हणणं ऐकून आम्ही आमच्या पहिल्या बाळाला पण डोस दिला असता तर तो पण असा सुदृढ असता. आम्ही चाललो. अरे कल्लू दादा कुठे चाललास? सर्वांना समजून सांगायला चाललो राजू भाऊ. त्यामुळे सर्व मुलांना डोसचा फायदा होईल आणि ती सुदृढ राहतील. ठीक आहे.